मी सध्या शासकीय धान्य गोदामामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या मागं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जो धान्य साठा केला जातो या गोदामामध्ये आहे। हे संपूर्ण जीर्ण अवस्थेत हे गोदाम आत्ताची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। लाकडामध्ये याचं जे स्ट्रक्चर आहे ते उभारण्यात आलं होतं आणि हे स्ट्रक्चर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलं होतं आणि त्याला तब्बल आता 60 ते 65 वर्ष देखील झालेले आहेत। तुम्ही बघितलं तर हे संपूर्ण लाकडी जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण जीर्ण अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः ह्या ज्या लाकडाला आहे ती मोठ्या प्रमाणावर चिरणे देखील पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्यावर हे कधीही कोसळू शकतं अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। अनेकदा असे अपघात देखील या गोदामामध्ये झाले आहेत, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धान्याचा जो साठा आहे तो या सातारा शासकीय गोदामामध्ये केला जातो, मात्र या ठिकाणी प्रशासनाकडनं दुर्लक्ष होते, जीवाशी खेळलं देखील जातं। असे देखील परिस्थिती असताना जे या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं मोठी मागणी देखील होताना पाहायला मिळत आहे। हे शासकीय जे गोदाम आहे ते लवकरात लवकर व्यवस्थित करून देण्यात यावं। कोणतीही जीव गेल्यानंतर याकडे शासनानं पाहू नये अशी देखील मागणी यावेळी होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।